नांदेड जिल्ह्यातील झरी गावात जन्मलेली मीनाक्षी कदम, माजी सैनिक गणपतराव कदम यांची हुशार आणि आत्मविश्वासी मुलगी. लहानपणापासून अभ्यासात आणि स्वभावाने पुढे असलेली मीनाक्षी लोकांसाठी काम करण्याची ओढ घेऊन मोठी झाली. तिच्या गुणांमुळे गावातही तिची चांगली ओळख होती. वयाच्या 25व्या वर्षी तिचं लग्न कोल्हापूर जिल्ह्यातील कुडित्रे गावातील प्रशांत देशमुख सोबत झालं. देशमुख घराण्याचा राजकीय वारसा, मोठं घर, प्रतिष्ठा, पैसा सर्व काही तिला मिळालं. लग्नानंतर सुरुवातीचे महिने खूप शांत आणि आनंदी गेले. मात्र वेळ जसजसा पुढे सरकला तसतशी मीनाक्षीची स्वप्न, तिची ओळख आणि लोकांसाठी काहीतरी करण्याची इच्छा घरातील परंपरा आणि अपेक्षांच्या चौकटीत अडकू लागली. गावातील महिलांसाठी बचत गट तयार करणे, मुलींच्या शिक्षणासाठी मोहीम राबवणे या कामांमुळे लोकांचा तिच्यावरचा विश्वास वाढला आणि लवकरच तिला सरपंच पद मिळाले. पण इथूनच तिच्या आयुष्यात संशयाची सावली पडू लागली. बाहेरचं कौतुक आणि वाढतं नाव पाहून प्रशांतच्या मनात हळूहळू राग आणि असुरक्षितता वाढू लागली. इतकं फिरतेस कशासाठी? घर सांभाळावंसं वाटत नाही का? अशा टोमण्यातून त्याचा दृष्टिकोन स्पष्ट व्हायला लागला. तिच्या यशावरच शंकेचं ढग दाटू लागलं आणि नात्यांवर पहिली तडे जाताना दिसू लागले. मीनाक्षीचे काम दिवसेंदिवस वाढत होते आणि त्यासोबत तिची लोकांमध्ये ओळखही मजबूत होत होती. या सगळ्या कामामध्ये तिला गावातील सामाजिक कार्यकर्ता अमित सावंत याची साथ लाभली. योजना, ग्रामसभा, महिला गट यांसाठी दोघे सतत एकत्र येऊ लागले आणि या सहकार्यामुळे गावातल्या प्रकल्पांना गती मिळत होती. मात्र प्रशांतच्या नजरेत हा सहकार एक साधं काम नसून संशयाचं कारण बनला. त्यानं तिच्या प्रत्येक हालचालीवर नजर ठेवायला सुरुवात केली. तिच्या मोबाईलची तपासणी, मेसेज वाचणं, फोनवर कोणाशी बोलली याची चौकशी हे सर्व हळूहळू रोजचं वास्तव बनलं. घरातील वातावरण ताणतणावाचं झालं. संवादाऐवजी आरोप वाढू लागले. एकेकाळी तिच्या कामाचा अभिमान बाळगणाऱ्या घरात आता तिच्या परतीची पावलेही संशयाच्या नजरेनं पाहिली जात होती. प्रशांतचा राग आणि असुरक्षितता इतकी वाढली की मीनाक्षीला घरात वेगळ्या खोलीतच ठेवण्यात आलं. तिला बोलणं, आपलं म्हणणं मांडणं, स्वतःचं अस्तित्व समजावणं काहीच उरलं नाही. 2 लहान मुलांचा विचार, गावातली प्रतिष्ठा आणि पत्नी म्हणून निभावायची जबाबदारी या सगळ्यात ती आतून हळूहळू कोसळत चालली होती. तिला स्पर्शाचा अभाव, माणूस म्हणून जिव्हाळा, समजून घेणारा खांदा या सगळ्याची तीव्र भूक वाढत गेली आणि त्यामुळे अमितच्या जवळीकीमध्ये तिला आधार मिळू लागला. तिच्यासाठी तो गुन्हा नव्हता, तर श्वास घेण्याची शेवटची जागा होती. एक सकाळी घरात शांतता असतानाच प्रशांत अचानक परतला आणि त्याने मीनाक्षी आणि अमित यांना एकत्र पाहिलं. त्याने पाहिलं ते दृश्य तिच्या आयुष्यातील संपूर्ण अंधार दाखवत होतं. प्रशांतच्या रागामुळे आणि मानसिक दबावामुळे मीनाक्षीला घरातलं आयुष्य झोपेतल्या दुःस्वप्नासारखं वाटू लागलं. मारहाण, उपासमारी, वेगळ्या खोलीत बंद करणे हे तिच्यावर सततचं अत्याचार बनले. 2 लहान मुलं, घर, समाज, पद यासाठी तिने शांतता राखली, पण आतून ती पूर्णपणे तुटत चालली होती. अखेरीस एका रात्री अत्यंत खचलेल्या अवस्थेत तिने स्वयंपाकघरातून मोठा लोखंडी रड घेतला आणि झोपलेल्या प्रशांतच्या डोक्यावर वार केला. त्याच ठिकाणी त्याचा मृत्यू झाला. पोलीस चौकशीत तिने कबुली दिली की हा घटनेपूर्वीचा सततचा छळ आणि मानसिक ताण होता आणि तिचा अमितसोबतचा संबंध फक्त आधारासाठी होता. 302 कलमांतर्गत तिच्या विरोधात केस दाखल झाला. गावात संतापाचं वातावरण निर्माण झालं. काही जण म्हणाले सरपंच असून खून करणं शोभत नाही, तर काही महिलांनी तिचा छळ अधोरेखित करत आवाज उठवला, तिच्यावर किती सहन केलं जाऊ शकतं? शेवटी न्यायालयाने तिच्या गंभीर मानसिक स्थिती आणि दीर्घकालीन छळ लक्षात घेऊन परिस्थितीजन्य हत्या म्हणून शिक्षा दिली. या घटनेतून शिकायला मिळालं की संशय, विश्वासाचा अभाव आणि मानसिक छळ माणसाच्या नात्यांना, जीवनाला गिळून टाकतात
आणि जेव्हा घर, समाज, नात्यांमध्ये सहानुभूती नसेल तेव्हा परिस्थिती भयावह होऊ शकते. अशा प्रेरणादायी आणि समाजसुधारक कथा पाहत राहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.